नमस्कार मित्रांनो, जी के वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 31 जानेवारी. चला तर आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, जे.सी. डॅनियल पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केरळच्या प्रसिद्ध अभिनेत्री शारदा यांना जे.सी. डॅनियल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्री शारदा या 32व्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि जे.सी. डॅनियल हे मल्याळम सिनेमाचे जनक होते आणि त्यांच्या नावानेच 1992 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. या पुरस्काराची राशी 5 लाख रुपये आहे आणि हा पुरस्कार केरळ सरकारतर्फे दिला जातो. आता पुढचा प्रश्न बघूया. नुकताच 2026चा अशोक चक्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना 2026चा अशोक चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर शुभांशु शुक्ला हे कोण आहेत? तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय म्हणजेच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला होते आणि अशोक चक्र पुरस्कार मिळणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत की ज्यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शुभांशु शुक्ला हे कोणत्या मिशनाअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते? तर एक्झॉम-4 या मिशनाअंतर्गत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. पहिला अशोक चक्र मिळवणारे पहिले अंतराळवीर कोण होते? तर राकेश शर्मा हे 1984 साली अशोक चक्र पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. चला आता आपण 2025चे काही महत्त्वाचे पुरस्कार बघूया. बेस्ट मॅजिक क्रिएटर 2025चा पुरस्कार सुहानी शाह यांना मिळाला होता. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना मिळाला होता. ललित कला अकादमी पुरस्कार 2025 प्रेमचंद पोखरांबम यांना मिळाला होता. हे मणिपूरचे मूर्तिकार आहेत. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना मिळाला होता. 34वा सरस्वती सन्मान 2024 साधू भद्रेश दास यांना स्वामीनारायण सिद्धांत सुधा या संस्कृत भाषेतील पुस्तकासाठी मिळालेला होता. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. आशियातील सर्वात मोठा नागरी उड्डाण कार्यक्रम म्हणजेच विंग्ज इंडिया 2026चं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर या विंग्ज इंडिया 2026चं आयोजन करण्यात आले आहे. याचा कालावधी आहे 28 ते 31 जानेवारी हा याचा कालावधी असणार आहे. याची थीम काय आहे? इंडियन एव्हिएशन बिल्डिंग द फ्युचर हा या विंग्ज इंडिया 2026च्या कार्यक्रमाचे थीम असणार आहे. आणि हा कार्यक्रम कोणातर्फे आयोजित केलेला आहे? तर नागरी उड्डाण मंत्रालय आणि फिक्की या संस्थेद्वारे विंग्ज इंडिया 2026चं आयोजन करण्यात आलेले आहे. फिक्कीची स्थापना आहे 1927 साली आणि फिक्कीचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आता हैदराबाद हे चर्चेत काय आहे बघूया. कारण भारतातील पहिले ट्रान्सजेंडर हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणीच होणार आहे. गुगलचे आशियातील पहिले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर हैदराबाद या ठिकाणीच होणार आहे. पहिली फिफाची टॅलेंट अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी होणार आहे. राफेल फायटरची मुख्य बॉडी ही फ्रान्सची दसॉल्ट ही कंपनी आणि टाटा या कंपनी राफेल फायटर जेटची मुख्य बॉडी हैदराबाद या ठिकाणीच बनवणार आहे. सुईचा वापर न करता रक्त चाचणी करणारे अमृत हे AI टूल हैदराबाद येथीलच हॉस्पिटलमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि पहिला पशु स्टेम सेल बायोबँक आणि डॉग पार्क हैदराबाद या ठिकाणीच आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. नुकताच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. भारताचा अक्षय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो? तर 20 ऑगस्ट या दिवशी. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस 14 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो.
आणि जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 71वा आहे. आता हा 26 जानेवारी दिवशी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस साजरा करण्यात आला. कारण 26 जानेवारी 2009 रोजी अरेना म्हणजेच इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीची स्थापना झाली होती आणि या अरेनाचं मुख्यालय आहे अबुधाबी UAE या ठिकाणी. या 2026च्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवसाची थीम काय आहे? तर क्लीन एनर्जी फॉर पीपल अँड प्लॅनेट हा या आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवसाची थीम आहे. आणि नुकताच अमेरिकेने अरेना म्हणजेच इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीमधून माघार घेतलेली आहे. आता पुढचे आहे एक निधन वार्ता आहे. नुकताच व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे सर मार्क टली यांचे निधन झालेले आहे. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित होते सर मार्क टली. मार्क टली हे प्रसिद्ध ब्रिटिश भारतीय पत्रकार आहेत आणि BBC इंडिया ब्युरोचे माजी प्रमुख होते. त्यांना सूक्ष्म रिपोर्टिंगसाठी व्हॉइस ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. आता सर मार्क टली यांना 1992 साली पद्मश्री दिला होता, 2005 साली पद्मभूषण दिला होता आणि 2002 साली ब्रिटनद्वारे नाइटहुड पुरस्काराने सुद्धा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हे एवढं लक्षात ठेवा. आणि यांनी ऑपरेशन ब्लू स्टार 1984चं, बाबरी मशीद 1992, 1984ची भोपाळ गॅस दुर्घटना, परत 1971चं भारत पाकिस्तान युद्ध, 1975ची राष्ट्रराजधानी याचं योग्य असं रिपोर्टिंग केलं होतं. त्यामुळे सर मार्क टली यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जात होतं आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे 400 ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोणता ठरलेला आहे? तर नोवाक जोकोविच हा 400 ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. नोवाक जोकोविच हा सर्बिया या देशाचा खेळाडू आहे आणि याने एकूण 24 ग्रँड स्लॅम टायटल्स जिंकलेले आहे. हा 24 ग्रँड स्लॅम टायटल्स हा वेगळा आहे आणि 400 ग्रँड स्लॅम सामने आहेत हा सामने आहे. हा सामने जिंकणारा नोवाक जोकोविच हा पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने जिंकणारी महिला खेळाडू कोणती? तर सेरेना विल्यम्स ही सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने जिंकणारी महिला खेळाडू आहे आणि हिने 367 इतके सामने जिंकलेले आहेत. आता जे काही ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्या कोणत्या कोर्टवर होतात यावर देखील प्रश्न पडला जातो. तर याचं बघा, आता ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा आणि US ओपन टेनिस स्पर्धा या हार्ड कोर्टवर होतात. फ्रेंच ओपन स्पर्धा या क्ले कोर्टवर होतात आणि विम्बल्डन या टेनिस स्पर्धा ग्रास कोर्टवर पार पाडल्या जातात. आता नुकताच कोणत्या देशाने 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशाने 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे. आता लहान मुलांशी संबंधित काही घडामोडी बघूया. 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी फ्रान्स या देशाने घातली आहे. याच्या आधी 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याचं ऑस्ट्रेलिया या देशाने घातली होती. ओडिशाचा कोणता जिल्हा हा बालविमुक्त जिल्हा ठरला आहे? तर गंजाम हा ओडिशाचा जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. आसामने बालविवाह नष्ट करण्यासाठी कोणती योजना राबवली आहे? तर निजुत मोहिना ही आसामने राबवलेली आहे बालविवाह नष्ट करण्यासाठी. तर राजस्थानने कोणत्या वर्षापर्यंत बालविवाह मुक्त राज्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर 2030 पर्यंत. 31वी राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस 2025 कुठे पार पडली? भोपाळ या ठिकाणी पडलेली आहे. आणि नुकताच दक्षिण कोरियाने शाळेत मोबाईलवर बंदी घातलेली आहे आणि ऑस्ट्रिया या देशाने 14 वर्षाखालील मुलांना शाळेत हिजाबबंदी केलेली आहे. हा या लहान मुलांच्या बद्दल घडामोडींचा आढावा बघितला आपण. आता पुढची न्यूज आहे एक जिल्हा
एक व्यंजन या योजनेचा शुभारंभ कोठे करण्यात आला? तर एक जिल्हा एक व्यंजन या योजनेचा शुभारंभ उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आला. उत्तर प्रदेशातील लखनौ येथून. आणि कोणाच्या हस्ते? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एक जिल्हा एक व्यंजन या योजनेचा शुभारंभ उत्तर प्रदेशातील लखनौ येथून करण्यात आला. याचा उद्देश काय आहे? तर स्थानिक खाद्यपदार्थांना जागतिक ब्रँड बनणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि 75 जिल्हे आणि 75 खास व्यंजन म्हणजे एक जिल्हा एक व्यंजन असे या योजनेचे थीम आहे. आता एक जिल्हा एक प्रोडक्ट म्हणजेच 1-1 असणाऱ्या काही योजना बघूया आपण. वन नेशन वन फर्टिलायझर ही योजना, या योजनेतून कोणत्या नावाने भारत खत विक्री करणार आहे? तर भारत या ब्रँडच्या नावाखाली खत विक्री करण्यात येणार आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना 1 जानेवारी 2025 रोजी चालू झालेली आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ही योजना उत्तर प्रदेश या राज्याने राबवलेली आहे. वन पंचायत वन प्लेग्राऊंड केरळ राज्यातर्फे. वन ब्लॉक वन प्रोडक्ट हरियाणा या राज्यातर्फे. वन नेशन वन इलेक्शन ही PP चौधरी समितीद्वारे केलेली आहे. आता पुढची न्यूज आहे, संपूर्णता अभियान 2.0 कोणी लॉन्च केले आहे? तर नीती आयोगाने संपूर्णता अभियान 2.0 लॉन्च केलेले आहे. याचा कालावधी आहे 28 जानेवारी 2026 ते 14 एप्रिल 2026, 3 महिन्याचा इतका कालावधी आहे. कोणता? तर संपूर्णता अभियान 2.0 द्वारे. याचा उद्देश काय आहे? भारतातील 112 आकांक्षी जिल्हे व 513 ब्लॉक्समध्ये सरकारी सेवांची 100% पोहोच करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यानुसार काम आहे तर आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पोषण आहार. आता नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत आणि CEO आहेत VBR सुब्रमण्यम. हे सध्याचे नीती आयोगाचे CEO आहेत. नुकताच मेघालय मसाला महोत्सव 2026 आयोजन कोठे करण्यात आलं? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. लक्ष द्या मित्रांनो, या मेघालय म्हटल्यानंतर आपण याचं उत्तर आपण शिलाँगमध्ये शोधत असतो, पण याचं योग्य उत्तर आहे मेघालय मसाला महोत्सव हे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे, मेघालय नाही. आणि मेघालय महोत्सव 2026 कालावधी किती आहे? 33 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या दरम्यान मेघालय मसाला महोत्सव पार पडत आहे. याचा उद्देश काय आहे? तर मेघालयाच्या लकाडोंग हळद या GI टॅग मिळालेला आहे आणि केंद्रीय मसाल्यांना प्रोत्साहन देणे हा या मेघालय मसाला महोत्सव 2026चा उद्देश आहे. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत आपण भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.